विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 3 वर्तुळ यामध्ये आज आपण वृत्तछेदिका आणि स्पर्शिका हा घटक अभ्यासणार आहोत. आता आपल्यासमोर बघा, या ठिकाणी मी 3 आकृत्या काढलेल्या आहेत. आकृती ए, बी आणि सी. आकृती ए मध्ये बघितलं तर पी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि रेषा एल यामध्ये आपण जर बघितलं तर वर्तुळ आणि रेषा एल यामध्ये एकही बिंदू सामायिक नाही आहे. आणि बी या आकृतीमध्ये आपण बघितलं तर क्यू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि बिंदू पी हा रेषा एम व वर्तुळ या दोघांमधील कसा आहे, एकच सामायिक बिंदू आहे. म्हणून रेषा एम ही या वर्तुळाची काय आहे, स्पर्शिका आहे आणि पी हा स्पर्शबिंदू आहे. तसंच तिसऱ्या आकृतीमध्ये बघा, आर हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. रेषा एन ही वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते. कोणत्या दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते बघा, बिंदू डी व बिंदू ई या दोन भिन्न बिंदूमध्ये रेषा एन वर्तुळाला छेदते. म्हणून रेषा एन ही वर्तुळाची काय आहे, तर वृत्तछेदिका. आणि या ठिकाणी रेषा एम ही या वर्तुळाची काय आहे, स्पर्शिका. यानंतर वर्तुळाच्या स्पर्शिकेचा एक महत्त्वाचा गुणधर्म आपण एका कृतीतून समजावून घेऊया. तर बघा, आकृतीमध्ये एक वर्तुळ काढलेला आहे. ओ हा वर्तुळाचा काय आहे, केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी ओ पी ही वर्तुळाची त्रिज्या काढलेली आहे आणि या त्रिज्येला ए बी ही रेषा काय आहे, लंब आहे. रेषा ए बीला समांतर रेषा आणखीन एक आपण काढली, ती सुद्धा या ओ पी या त्रिज्येला लंब आहे. पुन्हा पुढे ओ पासून पी कडे आपण या ए बी रेषेला समांतर रेषा जर काढत गेली तर शेवटी आपल्याला पी बिंदूमधून जाणारी लंब रेषा मिळते. त्रिज्या ओ पी आणि रेषा ए बीची नवीन स्थिती यातील कोन मात्र काय राहतो, काटकोनच राहतो. यावरून आपल्याला काय लक्षात येईल की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. या गुणधर्मालाच आपण काय म्हणतो, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. या गुणधर्माला आपण म्हणतो स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. आता हा प्रमेय आपण या कृतीद्वारे समजावून घेतला. आता याच प्रमेयाची आपल्याला सिद्धता बघायची आहे. आता प्रमेयाचं विधान काय आहे बघा, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. आता या ठिकाणी आपल्याला वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका म्हणजे आकृती निश्चित कोणती असेल, वर्तुळाची असेल. म्हणून या ठिकाणी मी ओ केंद्र असलेले एक वर्तुळ काढलेलं आहे. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका म्हणजे वर्तुळावर मी ए हा एक बिंदू घेतला. आता या बिंदूतून जाणारी स्पर्शिका, या ठिकाणी मी एक स्पर्शिका काढली, रेषा एल, एल नाव दिलं. आता पक्ष कसं लिहिता येईल बघा, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी आणि तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला, म्हणून या ठिकाणी ओ ए ही त्रिज्या काढली आपण, रेख ओ ए काढला. आता पक्ष कसं लिहिता येईल बघा, केंद्र ओ असलेल्या वर्तुळाला रेषा एल ही बिंदू ए मध्ये स्पर्श करते.
या ठिकाणी केंद्र ओ असलेल्या वर्तुळाला रेषा एल ही बिंदू ए मध्ये स्पर्श करते. रेख ओए ही त्रिज्या आहे. ओए ही काय आहे? वर्तुळाची त्रिज्या आहे. यानंतर साध्य काय लिहिता येईल आपल्याला? साध्य तर रेषा एल लंब त्रिज्या ओए, म्हणजे रेषा एल जी आहे ती ओएला लंब आहे हे आपल्याला काय करायचं आहे? सिद्ध करायचं आहे. आता आपण याची सिद्धता पाहूयात. समजा सिद्धतेमध्ये आपण ही सिद्धता अप्रत्यक्ष सिद्धतेद्वारे आपल्याला सोडवायची आहे. समजा रेषा एल ही रेख ओए ला लंब नाही. आपल्याला साध्य काय विचारले बघा, की रेषा एल लंब त्रिज्या ओए, आणि आता आपण काय मांडलेलं आहे की रेषा एल ही रेख ओए ला लंब नाही. म्हणजे जे आपल्याला साध्य करायचं आहे ते आपण सुरुवातीला ते विधान आपण काय मांडलेलं आहे? असत्य मांडलेलं आहे. म्हणजेच रेषा एल ही रेख ओएला लंब नाही असं मांडलेलं आहे. या सिद्धतेला आपण काय म्हणायचं आहे? अप्रत्यक्ष सिद्धता. तर बिंदू ओ मधून एलवर ओ बी लंब काढला. तर या ठिकाणी काय केलं बघा, बिंदू ओ मधून रेषा एलवर ओ बी हा लंब काढला. साहजिकच काय होणार सांगा, बिंदू बी हा बिंदू ए पेक्षा भिन्न असला पाहिजे. या ठिकाणी बिंदू बी हा बिंदू ए पेक्षा भिन्न आहे किंवा भिन्न असला पाहिजे. कारण का बघा, की बिंदू ओ मधून एलवर ओ बी हा लंब काढलेला आहे आणि ओ ए हा लंब नाही आहे असं आपण समजलेलं आहे. त्यामुळे बिंदू बी हा बिंदू ए पेक्षा काय आहे? भिन्न आहे. रेषा एलवर बिंदू सी असा घेतला की ए बी सी हे तीनही बिंदू एक रेषीय होतील आणि बी ए समान बी सी. म्हणजेच रेषा एलवर आपल्याला सी हा बिंदू घ्यायचा आहे आणि तो कसा घ्यायचा आहे? बी पासून ए जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर बी पासून काय येणार आहे? सी. म्हणजेच बी ए आणि बी सी हे दोन्हीही काय आले? समान आहेत. आता त्रिकोण ओ बी सी व त्रिकोण ओ बी एमध्ये बघा, त्रिकोण ओ बी सी व त्रिकोण ओ बी ए मध्ये या ठिकाणी आपल्याला कोणते घटक एकरूप दिसतात बघा, तर रेख बी सी एकरूप रेख बी ए. बी सी आणि बी ए कसे आहेत? समान आहेत. कारण आपण रचना तशी केलेली आहे की बी पासून ए जितक्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर काय आहे? सी हा बिंदू घेतलेला आहे. त्यामुळे रेख बी सी एकरूप रेख बी ए. त्यानंतर कोण ओ बी सी एकरूप कोण ओ बी ए, कारण प्रत्येकी 90 अंश किंवा प्रत्येकी काटकोण, कारण ह्या दोन्ही लंब आहे ओ बी
त्यामुळे OBC आणि OBA हे दोनही कोण काय आहेत? काटकोन आहेत. त्याचप्रमाणे रेख OB, एकरूप रेख OB. बघा, OBC या त्रिकोणाची OB ही भुजा आहे आणि OBA याही त्रिकोणाची ही भुजा आहे. म्हणजेच OB ही रेषा किंवा रेषाखंड कसा आहे? या दोनही त्रिकोणांमध्ये सामायिक आहे. त्यामुळे कारण लिहू शकतो आपण सामायिक भुजा किंवा सामायिक बाजू. म्हणून त्रिकोण OBC, एकरूप त्रिकोण OBA. आता हे दोनही त्रिकोण एकरूप होतील कोणत्या कसोटीनुसार सांगा? या ठिकाणी बघा, OB ही भुजा सामायिक आहे, हे दोनही कोण 90 अंशाचे आहेत. त्याचप्रमाणे BC आणि BA ह्या दोनही भुजा कशा आहेत? समान आहेत. म्हणजेच बाजू कोण बाजू, म्हणून हे दोनही त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप आहेत. त्यामुळे कारण लिहूयात आपण बाकोबा कसोटी. म्हणून OC समान आहे OA, कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. दोन त्रिकोण एकरूप आहेत म्हणजे त्याचे संगत घटक कसे असतात? एकरूप असतात. त्यामुळे OC आणि OA हे दोनही आपण काय दाखवलेले आहेत? समान दाखवलेले आहेत. परंतु आपल्याला काय माहिती आहे सांगा? परंतु रेख OA ही वर्तुळाची काय आहे? त्रिज्या आहे. OA ही वर्तुळाची त्रिज्या आहे. आणि OA ला समान कोण आहे? OC. म्हणून OC सुद्धा, रेख OC ही सुद्धा काय आहे? वर्तुळाची त्रिज्या आहे. कारण OA आणि OC आत्ताच आपण काय दाखवलेले? समान दाखवलेले आहेत. म्हणून OC ही सुद्धा काय होईल? वर्तुळाची त्रिज्या असेल. बिंदू C हा, याचा अर्थ बिंदू C हा काय आहे? वर्तुळावर आहे. कारण का OC ही वर्तुळाची त्रिज्या आहे, म्हणजेच बिंदू C हा वर्तुळावर आहे. म्हणजे रेषा L ही वर्तुळाला, रेषा L ही वर्तुळाला A आणि C या दोन बिंदूमध्ये छेदते. या दोन बिंदूत छेदते. पण हे विधान पक्षाशी कसं आहे? हे विधान पक्षाशी विसंगत आहे. हे विधान पक्षाशी विसंगत आहे. कारण रेषा L स्पर्शिका आहे. आणि आपल्याला माहिती आहे की वर्तुळ आणि स्पर्शिका यामध्ये एकच बिंदू सामायिक असतो. त्यामुळे या ठिकाणी A आणि C असे दोन बिंदू सामायिक येऊ शकत नाहीत. त्यामुळे काय आहे? दिलेलं विधान हे पक्षाशी विसंगत आहे. म्हणजे रेषा L वर्तुळाला एकाच बिंदूत छेदते. रेषा L वर्तुळाला एकाच बिंदूत छेदते. कारण का? पक्ष. यावरून आपल्याला काय सांगता येईल की रेषा
एल ही त्रिज्या OA ला लंब नाही असं आपण मांडलं होतं ना, ते काय आहे? हे असत्य आहे. म्हणजे आपण काय मांडलं होतं सुरुवातीला की रेषा एल ही त्रिज्या OA ला लंब नाही. हे विधान काय आहे आता? असत्य आहे. याचाच अर्थ रेषा एल लंब त्रिज्या OA. रेषा एल लंब त्रिज्या OA. याचा अर्थ स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आपल्याला काय सांगता येईल की स्पर्श बिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. हा प्रमेय परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. शिवाय यावर आधारित उदाहरणेसुद्धा आपल्याला पुढे सराव संचामध्ये अभ्यासायची आहेत. धन्यवाद.